कोरेगाव नगरीची सुपुत्री सर्वसामान्य कुटुंबाची लेक बनली नौदल अधिकारी निशा रवी देवाडिगा हिचा विविध संस्था विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान। गेल्या 36 वर्षापासून कोरेगावात वास्तव्यास असलेले व कोरेगाव शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक रवी देवाडिगा यांची मोठी कन्या निशा हेमा रवी देवाडिगा हिची भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्हीत भरती होऊन तिने नुकतेच INS चिल्का ओडिशा येथे ट्रेनिंग पूर्ण करून आल्याबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। कुमटे फाटा परिसरातील साई पॅलेस येथे हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला। यावेळी डॉक्टर विघ्नेश बर्गे यांनी आमदार महेशदादा शिंदे विचार मंचच्या वतीने निशा हिला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरेगाव नगरीच्या नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे व सौ वनमालाताई प्रदीप बर्गे ह्या होत्या। अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व मनी देश सेवेची श्रद्धा ठेवून निशा रवी देवाडिगा हिने मोठ्या कष्टातून भारतीय नौदलात भरती होऊन नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून कोरेगावमध्ये दाखल झाली। निशा देवाडिगा हिचे 10वी पर्यंतचे शिक्षण येथील सरस्वती हायस्कूल येथे पूर्ण झाले। तदनंतर ती NDA पुणे येथे शिकून नौदलात भरती झाली। कार्यक्रमावेळी शिवकृपा बँकेचे संचालक संतोष चव्हाण, ॲडव्होकेट विशाल शिरतोडे, डॉक्टर विघ्नेश बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, कार्यक्षम नगरसेविका सौ वनमालाताई बर्गे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ देवकर यांनी अतिशय छान पद्धतीने केले। कार्यक्रमाचे आभार किरण बर्गे यांनी मानले। विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते व देवडिगा कुटुंबाचे कौतुक त्यांनी केले। मुलीही आज मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवत असून यश मिळवण्यासाठी जिद्द चिकाटी व ध्येयावर लक्ष असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांनी कार्यक्रम प्रसंगी केले। निशा देवाडिगा हिने नौदलात भरती होऊन हजारो मुलींसमोर एक आदर्श ठेवला असून तिच्या पावलावर पाऊल ठेवत कोरेगाव नगरीतील युवतींनी विविध क्षेत्रात भरती होऊन आपल्या कुटुंबाचा व आपल्या गावाचा नावलौकिक वाढवावा असेही त्या यावेळी म्हणाल्या। सन्मान या ठिकाणी सत्कार सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात करावा। त्याच्या अगोदर या ठिकाणी आमच्या महेशदादा शिंदे यांच्या विचारमंचाच्या वतीनं या ठिकाणी सन्मानपत्र डॉक्टर विघ्नेश बर्गे यांनी तयार केलेलं आहे। त्याचंही वाचन 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मी करतो। आमदार महेशदादा शिंदे साहेब विचारमंच कोरेगाव यांच्या वतीनं सन्मानपत्र कुमारी निशा रवी देवाडिगा कोरेगाव जिल्हा सातारा जिद्द चिकाटी व सातत्यपूर्ण केलेल्या परिश्रमामुळे आपली भारतीय नौदलामध्ये म्हणजेच इंडियन नेव्ही मध्ये झालेल्या निवडीचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो। निसर्गाचं अद्भुत वरदान लाभलेल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या मातीत घडलेल्या प्रत्येक माणसांमध्ये अलौकिक गुण आहे। गाव आकारानं मोठं होत नाही, गाव लोकसंख्येनं मोठं होत नाही, गाव पैशानं मोठं होत नाही, गाव मोठं होतं त्या गावात किती गुणवान। नमस्कार। आज या ठिकाणी निशाचा सत्कार समारंभ आपण घेतलेला आहे। तर सर्वात आधी निशाचं अभिनंदन आणि त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांचंही अभिनंदन। आईवडिलांनी अशाच आपल्या मुलींना सपोर्ट केला तर मुली पुढं शिकू शकतात आणि त्यांनी निशानेही बरेच आता अनुभव तिचे सांगितले, पण आईवडिलांनीही धाडस केलं की आजकाल बाहेर मुलींचं वावरणं जरा धोक्याचं झालंय, पण तसंच त्यांच्या आईवडिलांनी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या मुलीला बाहेरगावी एकट्या विमानातून किंवा ट्रेनमध्ये असू द्या सगळीकडे पाठवण्याचं धाडस केलं। त्याबद्दल त्यांच्या आईचं आणि वडिलांचं खूप खूप अभिनंदन। आणि आत्ताच आपला महिला दिन झालेला आहे, तर निशा
एक इंडियन नेव्हीत गेली. ते त्याचीच प्रेरणा सगळ्यांना मिळत आहे की आमच्या कोरेगाव शहरातली एक मुलगी इंडियन नेव्हीत गेली. मग बाकीच्यांनाही प्रोत्साहन मिळतं. तसेच आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या तर्फेही तिचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरोखरच मुलगी आणि मुलगा यात भेदभाव न करता खूप चांगलं या दोघांनी तिला सहकार्य केल्याबद्दल पहिल्यांदा त्या दोघांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि खरोखर निशानं सुद्धा मुलगी आहे म्हणून एकटी विमानातून जायचं किंवा कुठं जाऊन एकटीनं काय करायचं असा तिनं काही विचार न करता खूप धाडसाने तिनं सर्व काही संपन्न केलं आहे. यश आणि इथून पुढेही तिच्या यशात सर्व आपण सहभागी राहूया, तिला प्रोत्साहन देऊया आणि ती अशीच तिची प्रगती हो एवढीच मी शुभेच्छा देते आणि थांबते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रवी देवाडीकर यांनी अनेक 25 ते 30 वर्ष कोरेगावमध्ये आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितींचा सामना करून ठराविक व्यवसाय करत या स्वतःचे अस्तित्व कोरेगावमध्ये निर्माण केले आणि त्यांच्या कष्टाचे चीज करत आज निशाने हे यश संपादित केले आहे. तिला सर्वांकडून मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचे मित्र आणि आपल्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ आपण ज्याच्याबरोबर काढतो तो रवी. याची मुलगी ही निशा, हिचा सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहे. आज प्रत्येक गोष्टी जर काय असलं तर कारणं असतात की पुढं जाताना कारण, एखादी गोष्ट साध्य करताना कारण की आमची परिस्थिती नाही, आमचे पालक असे आहेत, आम्हाला कुठनं सपोर्ट मिळत नाही. पण एखादी गोष्ट जर करायची असली तर त्याला पालक काय करतो किंवा आपल्याला सपोर्ट काय असतो यापेक्षा त्या माणसाची जिद्द जर असली तर ती गोष्ट करता येते, हे या निशानं दाखवून दिलेलं आहे. त्यासाठी सर्वांतर्फे निशाचा आभार आणि त्याचबरोबर रवी आणि त्यांच्या कुटुंबियांचं पण सर्वांचं आभार. धन्यवाद. त्या सहकार मूर्ती निशा रवी देवाडीका कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष सौ दीपाली बर्गे, त्याचप्रमाणे प्रभागाच्या आपल्या वरमाला बर्गे, त्याचप्रमाणे रवी उभय आणि जमलेले सर्व रवीवर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी. खरं तर आजचा दिवस इतका आनंदाचा आहे की या ठिकाणी तिनं जे यश संपादन केलंय, म्हणजे आज आपण बघतोय मागच्या आठवड्यापासून किंवा मागच्या 8 दिवसापासून आपण सर्वजण सुनीता विल्यम्स यांना आपण बघतोय की त्यांनी इतकी चांगली कामगिरी केली आहे. पण आपल्याच घराजवळची आपल्या मित्राची मुलगी तिनं सुद्धा इतकी चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे की ते आपल्या सर्वांना अभिमानासाठी आहे. खरं तर रवीचं हॉटेल म्हणजे आपल्याला जाता येता सगळ्यांना एक कट्टाच आहे. त्या ठिकाणी सर्व गोष्टींची आपण गप्पा मारत असतो, प्रत्येक गोष्टींचं आपण त्या ठिकाणी दिवसभरात काय झालं या गोष्टींचा आपला चर्चा होत असतात. तर येता जाता नेहमी ती भेटत असते आणि ती सांगत होती की माझी इच्छा होती की मला आर्मीमध्ये जायचं आहे, मला नेव्हीमध्ये जायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे आणि तिनं ते आज खरोखर करून दाखवलं. या सर्वांचा रवीबरोबर आम्हाला सुद्धा सर्वांना खूप मोठा अभिमान आहे आणि आपल्या सर्वांसाठी म्हणजे आज मुली काय करू शकतात या सर्वांसाठी ते एक आदर्श आहे. हा आदर्श सर्वांनी घ्यावा, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, चांगल्या पदावर नेऊन ठेवावं अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. खरं तर अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच मी एकंब्यामधून आलो तर आमचे सुद्धा छोटे बंधू, आमच्या एकंब्यातले माझे छोटे बंधू, त्यांचं सुद्धा PSI साठी सिलेक्शन झालं. ती सुद्धा गोष्ट आज या ठिकाणी मला सांगावीशी आवर्जून वाटते की खेडेगावातली मुलं खरोखर मेहनती असतात, खूप चांगलं काम करतात आणि त्यांना आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी नाव करायचं असतं आणि हे असंच सर्वांच्या मध्ये असावं आणि सर्वांनी उच्च पदं घ्यावीत अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. आज आपण सर्वजण निशा देवाडीका हिच्या सत्कार समारंभासाठी सर्व उपस्थित राहिलो आणि तिला शुभेच्छा दिल्या आणि तशाच तिला सुद्धा अजून एकदा शुभेच्छा तिच्या भविष्यातल्या पुढच्या वाटचालीसाठी आणि थांबतो. धन्यवाद.